200 रुपये, तसेच बोनस प्लस 2 गुण 200 रुपये आणि 3 गुणांसाठी 300 रुपये। ॲडव्होकेट प्रतिज्ञा निलेश पाटील। आमिर धुमाळ माघार घेतोय, त्याला प्रत्युत्तर जर आदित्य म्हात्रेने एका चढाईत 5 गुण केले तर समालोचक रुपेश टक्केकडून 500 रुपयाचं पारितोषिक। घणाघाती हल्ला प्रथम पकड जो करेल त्याला सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक। ॲडव्होकेट प्रतिज्ञा निलेश पाटील। सुरुवात झाली आहे। पुण्याचा बाप्पा दगडूशेठ रेडरची होणार डिफेंडरला भेट। प्रत्युत्तर दसास दाखल प्रतीक धुमाळ, एक बलदंड शर्यष्टीचा खेळाडू, बोनसचा भाष्य समजला जाणारा, रोखले जाईल का हे मारू आणि हमला चढवला। अनिल पाटील वय वर्ष 45च्या घरात, पण काय शर्यष्टी लागले। जर अनिल पाटील एका चढाईत 5 गुण प्राप्त केले तर समालोचक रुपेश टाकीकडून 1000 रुपयाचं पारितोषिक। अनिल पाटील साठी घणाघाती हल्ले होतीलच, यशवंत कीर्तिवंत मूर्तिवंत कोण होईल। सुरुवात झाली आहे। 1 गुण जल्लोष होतोय, निघालाय देवलांग संघाचा घरचा साज। अनिल पाटील मैदानात, रोखलं जाईल का हे वादळ की यशस्वी होईल? 5 गुण 1000 रुपयाचं पारितोषिक असतील। जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड म्हणावंच लागेल मैदानात। विनीत पाटील साठी सुद्धा खुश खबर आहे। बोनस प्लस 2 गुण, बोनस प्लस 2 गुण जर प्राप्त केलात तर गुड्डू पाटील याच पुण्या 500 रुपयाचं पारितोषिक आहे आपल्याला। कबड्डीचा आनंद घेताना हजारोच्या संख्येने रसिक वर्ग, ही पहिली फायनल असेल ज्या फायनलला एवढा मोठा रसिक वर्ग आपलेला आहे। भाग्य आहे रसिकांचं, मोठी मॅच पाहायला मिळेल। शेवटच्या मिनिटापर्यंत युद्ध पाहायला मिळेल। हा जर सामना 5-5 रेड कडे गेला तर सामनाधिकाऱ्यांना माझ्याकडून प्रत्येकी 200 असे 600 रुपयाचं पारितोषिक सामनाधिकाऱ्यांसाठी। बघूया, आम्हाला सामना 5-5 रेडवर जायला पाहिजे असा सामना होऊन जाऊ द्या। त्या दिवशी रोहाईती सुद्धा लावलं होतं की जर 5-5 रेडवर गेलं तर तिन्ही पंचांना 500-500 1500 आणि सामना 5-5 रेडवर गेला तर बघूया आज मैदानावर काय होतं। चढाई करतो आदित्य म्हात्रे, तुफानी वेगाचा हा खेळाडू। सामना जर समसमान गुणांवरून पुन्हा समसमान झाला म्हणजे गोल्डन रेड झाली तर गुड्डू पाटील यांच्याकडून दोन्ही संघांसाठी 500 रुपये पारितोषिक आहे। आधी 5-5 तर होऊ द्या, नंतर गोल्डन रेड कडे जाऊया। पार्थ ठाकूर चला मैदानाशी प्रामाणिक राहा, रेडर मैदानाच्या मैदानाशी प्रामाणिक राहा। या क्रीडा दिवशी सर्वांनी प्रामाणिक राहा। कधी कधी स्पर्श होऊन जाते, कधी कधी नाही होत, परंतु खेळाडूंनी प्रामाणिक राहा। 45च्या स्पर्धा तुम्ही पाहताय, सर्वांसाठी खुश खबर आहे।
जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा 25/1/2026 रोजी साकारण्यात आलेली आहे. प्रथम क्रमांक 50,000 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 30,000 व आकर्षक चषक, तृतीय आणि चतुर्थ 15,000 व आकर्षक चषक असणार आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू 15,000 रुपये सर्वात मोठी बक्षीस खेळाडूसाठी असेल. उत्कृष्ट चढाई 10,000, उत्कृष्ट पकड 5 आणि पब्लिक हिरो सुद्धा 5. परंतु ही स्पर्धा सेम जी नवजीवन युवक मंडळ पेसारीने आयोजित केलेली आहे. गाव टू गाव म्हणजे गावातले खेळाडू प्रतिनिधित्व करतील. धन्यवाद. ही स्पर्धा सकाळी 11 वाजता चालू होईल. आणि ही सुद्धा स्पर्धा 11 वाजायच्या अगोदर रात्री संपूर्ण पूर्णत्वास नेणं बंधनकारक आहे अशी टीप आहे. धन्यवाद. चालू सामन्यामध्ये जर कोणत्याही खेळाडूने बोनस प्लस पॉइंट मारला तर सुरेश गजने ग्रुप यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आहे. आणि प्रतिज्ञा निलेश पाटील यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचे पारितोषिक आहे. कोण होईल कबड्डीचा अनभिज्ञ सम्राट? पेझारी नगरीत आपलं अस्तित्व कोण निर्माण करणार? पहिला पर्व प्रगती पथावर भरभरून रसिकांनी प्रेम केलं या स्पर्धेवर. सोडू नका हा सामना, रंगेल हा सामना. पुन्हा एकदा पाटील थर्ड रेड. हो यशस्वी. एक गुण याला म्हणतात एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु. ओल्ड इज गोल्ड आणि पाटील ऑनलाईन सुंदर. रफ्तार का बादशाह कोण होईल मैदानात? शिवप्रेमाने ओत भरलेला, शिवभक्तीचा सुगंध दरवळलेला आहे. सन्माननीय आदरणीय छोटमशेठ भोईर साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. धडाकेबाज व्यक्तिमत्व. वातावरण प्रसन्न झालंय. वन मॅन आर्मी कोण होईल मैदानात? डोल्यांचं पारणं फेरणारी लढत. चित्त थरारक विजयी कोण होईल? चेंडूचा मार लागलाय. मन के जीते जीते मन के हारे हार. फक्त एवढं म्हणा, अंगात बल आल्याशिवाय राहणार नाही. हाथी घोड़े तलवारें तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा मेरा राजा आज भी सब पे भारी है. आमिर धुमाल. ही घोडचूक म्हणावी का हो? टेक्निकल पॉइंट. अनुभवी खेळाडूने असं करावं. परिस्थिती काय? 3-5. अतिघाई संकटात नाही. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. निरोगी शरीरात मन वास्तव करतो. निराग शांतता मैदानात. कोण बॅरिकेड्सवर भार देऊन
रसिक वर्ग आनंद लुटतोय हो. महिला भगिनींची उपस्थिती युट्यूबच्या माध्यमातून अनेक रसिक वर्ग लाईव्ह सुद्धा पाहतात. सलाम आहे सर्वांना. या इकडे जागा शिल्लक आहे. तर आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही रायगडच्या कबड्डीचा दरारा. आमिर धुमाल रक्ताचं पाणी करतोय, मेहनत करतोय. कोलवे संघ अंतिम विजेते होण्याची सुवर्ण संधी आली आहे, परंतु पेन तालुका विरुद्ध अलिबाग तालुका अशी कडवी झुंज मैदान. संघ प्रशिक्षक काय शकुनीची चाल रचणार, पाहणं रंजक ठरणार. जिल्ह्यातील 56 संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला. लाजवाब स्पर्धा. बोनस प्लस 2 गुण 500 रुपये प्रत्येक धुमालसाठी वापर. मात्र बोनस रोखला गेलाय, वारू गारद केलंय, थांबवलं गेलंय. महिला भगिनींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य. गुणापालक देवलाल 4 कोलवे 6. प्रयत्नांती परमेश्वर. समोर जे बसतात जरा बाजूला व्हावं. एखादा बलाढ्य खेळाडू आला ना अंगावर, डायरेक्ट विनंती करतो, काळजी घ्या स्वतःची. सन्माननीय आदरणीय एक दानशूर व्यक्तिमत्व दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ भोईर साहेबांकडून या स्पर्धेला रोख रक्कम 50,000 रुपयाची देणगी रोख रक्कम 50,000. तसेच पत्र्याची शेड अर्थातच नवजीवन व्यायामशाला आणि महिला मंडळ यांच्या मध्ये जी गॅप आहे तिथे पत्र्याची शेड सन्माननीय छोटम शेठ भोईर यांच्या माध्यमातून देण्यात येते. टाळ्यांचा गजर होत जाऊ द्या सन्माननीय छोटम शेठ भोईर साहेबांसाठी. आता मात्र सन्मान महिला भगिनींचा. आपण सुद्धा वाट पाहत होता सन्मानाचे आणि सन्मान तुमचा होईल. लाईनअप करा दोन्ही संघाला. चला.
महिला भगिनी जागेवर थांबायचं एक बर्थडे सेलिब्रेशन होतोय सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व राष्ट्रीय खेळाडू विजेंद्र वसंत पाटील रायगड जिल्ह्याचे कर्णधार पद ज्यांनी भूषवलं आणि त्यांचा आज वाढदिवस आहे तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांच्या हा साक्षीनं हा साजरा होतोय एक दिग्गज असा कार्यक्रम अर्थात वाढदिवस काय योग आलेला आहे हो असा योग येणार नाही तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांच्या साक्षीनं आपला वाढदिवस साजरा होतोय याच्यासारखा आनंद खेळाडूला आणि व्यक्तिमत्वाला काय असेल चला चला आम्हाला राबवावी ती सुद्धा जिल्हास्तरीय स्पर्धेला पोहोचायचं आहे तिकडे जवळजवळ दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आहे टाळ्या टाळ्या आणि टाळ्यांचा गजर होत जाऊ द्या हृदयाचे ठोके वाढतील समोरचे रसिक वर्ग बसले घ्या मान्यवर आहेत आपल्या व्यासपीठावर आयोजकांना विनंती आहे सर्वांनी वाजवा अंतिम सामना चालू दोन गुणांची नाममात्र आघाडी खेळाडूंनो तुम्ही खेळत असता परंतु सामना विजय झाल्यानंतर JSW मध्ये अनेक सहकारी असतात आपले कोणता तालुका विजय झाला याच्यावर भरपूर घमासान होत असतात
आज जवळजवळ या स्पर्धेच्या माध्यमातून 250 सत्कार करण्यात आलेले आहेत. आवाजाचे 12 वाजले. उत्कृष्ट चढाई कुमार रुद्र रुपेश कुसलकर यांच्याकडून तर सर्वोत्कृष्ट पब्लिक गुरु कुमार प्रियांश प्रतिम हातेवांकडून यांचा सत्कार करतील सन्माननीय छोटम शेठ सर. सन्मान केला जातोय. उत्कृष्ट पकड चढाई सन्माननीय छोटम शेठ भोई साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकार व्हावाच विनंती आहे. त्यांच्या आजोबांनी सांगितलंय जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट पकड सर्वोत्कृष्ट चढाई आणि पब्लिक हिरो आमच्या माध्यमातून पुरस्कृत केले जातील. धन्यवाद. मंडळ सदस्य ऋणी आहे. अनिल पाटील पूर्ण दारोमदार ज्याच्या खांद्यावर असा अनुभवी खेळाडू चढाई करतोय. गुणाबलक 8-7. आपल्याच गावातील महिला भगिनी सौ अमृता सूरज पाटील यांची ग्रुप ग्रामपंचायत पेसारी उपसरपंचपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान छोटम शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. स्वीकार व्हावाच विनंती आहे. चला सौ अमृता सूरज पाटील आपला सन्मान आपण पुढे स्वीकारायचा आहे. सरपंच म्हटलं तर प्रथम नागरिक आणि त्यांचा सन्माननीय छोटम शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. स्वीकार व्हावाच विनंती आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत करूया. बोनस काही परिस्थिती हो लाईव्ह कॅमेरामॅन बिट्टू यांनी व्यासपीठाकडे चला. लोड आलाय खेळाडूंपेक्षा रसिकावर लोड आला. हेमंत गायकर ध्यान द्यावं लागेल, लक्ष द्यावं लागेल आपल्याला. लाईव्ह थेट प्रक्षेपण बिट्टूचा आपला सन्मान केला जाईल. स्वीकार व्हावा. 90 विजयाचा शंखनाद
आपले आयोजक जरा बाजूला हो. निलेश पाटील सर, नितीन पाटील, अनिल पाटील यशस्वी झाले. नयन पाटील सर, आपण तर भेटता आहात, जरा बाजूला घालत तर बरोबर. नितीन पाटील सर, आपण पण त्याच पद्धतीचे जबरदस्त व्यक्तिमत्व, जरा बाजूला झालं तर बरोबर. मान्यवर आहे. लाईव्ह प्रक्षेपण करणारे बिट्टू यांचा सन्मान मी विनंती करतो. सन्माननीय छोटम शेठ भोईर साहेबांना आपण सन्मान करायचा. धडाकेबाज व्यक्तिमत्व युट्यूबच्या माध्यमातून आपण दाखवत आहात. स्वागत होते आपलं. आदरणीय व्यक्तिमत्व दिलीप शेठ भोईर साहेबांचे शुभ असते. धन्यवाद. आमिर धुमाळ आणि अनिल पाटीलसाठी खुश खबर आहे. जर त्यांनी बोनस प्लस गुण संपादन केले तर गजने ग्रुप कडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. वादली खेळी मैदानात पाहायला मिळेल का? गुणांचा बाण फुटला जाईल का? 9-9 सामना 5-5 रेडवर गेला तर पंचांना पारितोषिक आहे. काही मिनिटांचा कालावधी बाकी. रेडर यशस्वी, एक गोल. काही सामना रंगतदार झालाय हो. बघावं आणि बघतच राहावं. अनिल पाटील चढायची धुरा. हल्ला चढवेल का? आक्रमण होईल का? काही शक्य आहे. चुकीला माफी नाही. रिक्त असते मागे सरत. आजची रात्र कुणाच्या नावावर, यश कोणाला मिळणार? शेवटची 2 मिनिटं. सामना बरोबरी सुटला तर तिन्ही पंचांना 200-200 असे 600 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडून आहे. पंचांना सुद्धा आनंद झाला. सामना जाणार 5-5 रेडवर. गोल्डन रेड साठी जाऊया आपण. बघूया काय घडतोय, काय बिघडतोय. बोनस प्लस पॉईंट 1000 रुपयाचं पारितोषिक. पैशांची खैरात गणेश देवलाल संघासाठी. बोनस प्लस पॉईंट पाटीलसाठी खुश खबर आहे. आमिर धुमाळसाठी 500 रुपये. आणि संजीवनी मिळाली आदित्य म्हात्रेला. आदित्य म्हात्रे एक्सप्रेस रुलावर 5-1 बोनस पॉइंट ऑफ. 2 गुणांची आघाडी आहे. शेवटचा मिनिट बाकी. घाताघाती हल्ला. टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. पार्थ ठाकूर संघासाठी चोकी घेईल का?
टिपलाय टिपलाय एक गुण पाटील यांना प्रतिज्ञा पाटील यांच्याकडे. होते का 5-5 रेडवर आदित्य म्हात्रे मैदानात क्षेत्र